नाईट काय गुड नाईट? तू काही खाल्लेलं नाहीयेस ना? हो ऍक्च्युली अरे मग हे दूध पिऊन घे ना, भूक लागली असेल ना तुला. मी पिणारच होतो. आत्ताच्या आत्ता पी माझ्या समोर. मला माहिती तू नंतर पिणार नाही, नाही. पिणार. आत्ता पी प्लीज माझ्यासाठी. बस बस. व्हेरी गुड. काय झालं? हो लागलं. काम गेलं आई. आय एम सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब नाही नाही, नाही, आई, काही मी नाही. नंतर येते हवं तर. आई, नाही please. असं काहीच नाहीये मॅम. बाय द वे खूप लेट होतोय, मी निघते आता. गुड नाईट. आपण सकाळी लवकर निघतो. हो हो निघूयात. आई महाराज भेटले असते तर बरं झालं असतं. म्हणजे त्यांनी ग्रहशांतीची पूजा केली आहे का नाही केली हे तरी कळलं असतं. त्यांनी जर का पूजा केली असेल तर माझ्या पारूच्या आयुष्यातील सगळी संकट दूर होऊन तिचं लग्न ठरलं. पण पूजा केली नसेल तर दामिनी मॅडम म्हणतायत तसं माझ्या पारूच्या आयुष्यात फक्त बदनामी येईल आणि तिला या घरात नोकर बनून राहावं लागल. भैरवा, एवढा कसला विचार करतोयस? काही नाही, काही नाही. असं कसं काही नाही? मला माहित आहे तुला काळजी वाटते ना माझी. अगं, तरुण बापाच्या पुरीला काळजी वाटणारच ना. भारत, माझ्या बाबतीत कसली काळजी? काय पारू, मी तुझं लग्न व्हावं म्हणून तुला गावाकडनं इथं आणली. तू पाहिलंस ना की 2 वेळेला मी तुझं लग्न जमावं म्हणून प्रयत्न केला, पण दोन्ही वेळेला लग्न होता होता मोडले. आता असं वाटायला लागलंय की मी बाप म्हणून कमी पडलो, मला यश नाही आलं त्याच्यात. आणि तुला सांगतो, तुला नोकर बनवण्यासाठी मी इथं नाही, भारत, तुझं लग्न जमवावं म्हणून मी इथं आणलं, तर त्याच्यात पण कुछ कमी ठरलो, नालायक ठरलो मी. तू वा, असं नको बोलूस. हे बघ, जगातला सगळ्यात चांगला बाप आहेस तू. अनुष्का, मुळात तू स्वतःला पारू सोबत का कम्पेअर करतेयस? तू एक शिकलेली वेल सेटल बिझनेस वुमेन आहेस आणि पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे. सगळ्यांसारखी फक्त नोकर आहे मी. आदित्य सर असं का बोलले असतील? फक्त नोकर, अजून काय बी नाही मी त्यांच्यासाठी. मग त्यांच्या बरोबर एवढे दिवस जे घालवले, तिकडं गावाकडं राहिलो, त्यांची एवढी सेवा केली, त्यांची एवढी काळजी घेतली,
ते काय होतं मग? मी कामाचे पैसे घेते एवढंच दिसतं, त्यांना एवढं जीव लावते हे नाही का दिसत? माझी जागा बी तुझ्यासारखी आहे बघ, पायाखाली. फक्त तू तुझी जागा सोडली नाहीस, आणि मी मात्र माझी जागा विसरले. पण आता नाही, आता काय बी झालं तरी मी माझी जागा बळकून राहील. माझ्या देवी आईंची, माझ्या बाची, किर्लोस्कर कुटुंबाची सेवा करायला आले होते, तेवढीच करीन. माझी जागा वळखून. पारू